नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा नवनवीन योजना निघतात तेव्हा मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगत असतो याची माहिती सगळी, की काय आहेत योजना, काय त्याची पात्रता आहे, काय त्याचा अर्ज आहे, कसं वगैरे काय सगळं मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगत असते. तर आता परत एकदा एक नवीन योजना आलेली आहे, जी आहे महिलांसाठी. तर लाडकी बहीण योजना खूप सक्सेसफुल झालेली आहे. त्याचे पैसे महिलांना पडत आहेत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो त्या लाडकी बहीण योजनेला. तर आता अशातच सरकारने अजून नवीन-नवीन योजना महिलांसाठी काढलेल्या आहेत. तर जर तुम्हाला स्वतःचाच व्यवसाय चालू करायचा असेल, तर ही योजना तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्किप करू नका. पार्ट तुम्हाला कळणार नाही परत काय होणार आहे ते. त्यामुळे पूर्ण माहिती जाणून घ्या आणि मगच तुम्ही अर्ज करा. ह्याची पात्रता वगैरे, कागदपत्रे काय लागणार आहे, सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे महिलांना कळेल की काय-काय योजना निघतात आपल्यासाठी. ठीक आहे. तर पहा काय आहे योजना. महिलांसाठी सरकारने आणलेली उद्योगिनी योजना नेमकं काय आहे? अर्ज कसा कराल? तर ही योजना आहे उद्योगिनी योजना आहे ही. ठीक आहे. काय असेल बघा. उद्योगिनी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. महिलांना व्यवसायासाठी कर्ज मिळावं म्हणून ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 88 प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना कर्ज उपलब्ध होते. आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम व्हाव्यात म्हणून ही योजना सरकारने काढलेली आहे. तर बघा, म्हणजे ज्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे, त्यांच्यासाठी योजना खूप खास ठरणार आहे. तर 88 प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना कर्ज उपलब्ध होणार आहे याच्यातनं. जे काही तुमचे प्रकार आहेत व्यवसायाचे, त्यातल्या 88 प्रकारांना ही योजना मिळणार आहे. तर या योजनेत किती कर्ज उपलब्ध होतं आणि कसं करायचं अर्ज, तर आपण जाणून घेऊया चला. तर ही योजना महिलांना लघु उद्योग करून आर्थिक स्वावलंबी होता यावं म्हणून केंद्राने आणलेली योजना आहे. म्हणजे महिलांनी स्वतःच्या पायावर काहीतरी उभं राहून काहीतरी करावं, स्वतःचा व्यवसाय करावा, जेणेकरून त्यांना त्यातनं आर्थिक हातभार लागेल त्यांच्या कुटुंबाला. तर त्यांना स्वतःचं काहीतरी करता येईल याच्यासाठी योजना चालू केली आहे. 88 प्रकारचे उद्योग योजनेच्या अंतर्गत येतात. तर उद्योगिनी योजनेच्या अंतर्गत महिलांना 3 लाखांपर्यंत कर्ज मिळवता येईल. म्हणजे तुम्हाला तुमचा व्यवसाय चालू करण्यासाठी 3 लाखपर्यंत तुम्हाला कर्ज मिळवता येणार आहे. त्यातनं तुम्ही तुमचा व्यवसाय उभारू शकता. ठीक आहे. ह्याचा मागचा उद्देश काय योजनेमागचा बघा. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाचा एक उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी आर्थिक मदत करणं आहे. त्यामुळे ही योजना आणण्यात आली आहे. ठीक आहे. या योजनेमुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता येणार आहे. स्वतःचा व्यवसाय चालू करता येणार आहे. त्याच्यामुळे त्यांना कुटुंबाला हातभार लावता येणार आहे. स्वतःच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता येणार आहेत. सर्वात आधी कर्नाटक सरकारने योजना सुरू केली. म्हणजे ही आधी कर्नाटकमध्ये सुरू झाली, आता आपल्या महाराष्ट्रातही येत आहे. त्यानंतर केंद्र सरकारने देशभर योजना सुरू केली. तसेच ते आता सगळे देशभरही पसरली आहे ही योजना. ठीक आहे. केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून ही योजना राबवली आहे. या योजनेचा लाभ प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांना होतो. त्यांना या योजनेत कर्ज मिळण्यासाठी प्राधान्य आहे. म्हणजे ज्या काही ग्रामीण भागातील महिला आहेत, त्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा. शेतीसोबत त्यांना स्वतःचा एक व्यवसाय लागतो, कारण फक्त शेतीवर काही जणांचं नाही होत. तर त्यांना जर जोड व्यवसाय चालू करायचा असेल, त्यांना खूप चांगली संधी आहे. ते अप्लाय करू शकतात. आता बघा, कर्जाची मर्यादा किती आहे? तर 3 लाख. आधी सांगितलं मी तुम्हाला 3 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळणार आहे याच्यातनं. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार महिलेचं कौटुंबिक उत्पन्न ₹1.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. आता बघा पात्रता काय आहे याची. तुमच्या जी अर्जदार महिला आहे, जी अर्ज करतीये, तिचं कौटुंबिक उत्पन्न आहे 1.5 लाखापेक्षा कमी असणं हवं आहे. ते कमी असेल तरच तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच दिव्यांग महिला, विधवा आणि परित्यक्ता यांच्यासाठी उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आली नाही. या महिलांना व्याजमुक्त कर्ज दिले जाते. तसेच ज्या महिला आहेत, दिव्यांग किंवा विधवा, या महिलांना व्याजमुक्त कर्ज देणार आहेत. त्यामुळं त्याही अप्लाय करू शकतात त्या अर्जासाठी. इतर प्रभागातील महिलांना 10 ते 12% व्याजदराने कर्ज दिलं जातं. ज्या बँकेकडून कर्ज दिलं जातं त्या बँकेचा निवासी व्याजदर असतो. ठीक आहे. ते 10 ते 12% तुम्हाला कर्ज दिलं जात आहे. या योजनेसाठी 18 वर्ष ते 55 वर्ष वयोगटातील महिला पात्र आहेत. जर तुमचं वय 18 ते 55 मध्ये असेल तर तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र आहात. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांनी त्यांचा क्रेडिट स्कोअर व्यवस्थित आहे ना याची खात्री करून घेतली पाहिजे. महिलांनी आधी कर्ज घेतलं असे आणि त्याची परतफेड केली नसेल तर कर्ज दिलं जाणार नाही, असंही केंद्राने स्पष्ट केलं. म्हणजे जर तुमच्यावर ऑलरेडी कर्ज असेल आणि तुम्ही त्याचं परतफेड केली नाही पूर्ण, तर तुम्हाला हे कर्ज मिळणार नाही. तुमचं आधीचं कर्ज क्लिअर असायला हवं, ते पूर्ण फेडायला हवं, तरच तुम्हाला ही योजना मिळणार आहे. तर आता ह्या योजनेसाठी कुठली कागदपत्रं लागतात? तर पहा, अर्जासह 2 पासपोर्ट साईज फोटो, अर्ज करणाऱ्या महिलेचे आधार कार्ड आणि जन्माचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींनी शिधापत्रिकेची प्रत जोडावी,
उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र. कर्ज मिळण्यासाठी संपर्क कोणाला करायचा? तर उद्योगिनी योजनेच्या अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी महिला जवळच्या बँकेत संपर्क साधू शकतात. बजाज फायनान्स सारख्या वित्तीय संस्था या योजनेच्या अंतर्गत कर्ज देतात. तर पहा, खूप चांगली हे आहे, योजना आहे. तुम्ही याच्यात लाभ घेऊ शकता. फक्त तुमच्यावर कोणतं कर्ज नसायला हवं आणि तुमचं कौटुंबिक उत्पन्न 1.5 लाखाच्या आत असायला हवं. तर तुम्हाला नक्कीच ह्या कर्जाचा जो लाभ आहे तो घेता येईल योजनेचा. तर ज्यांना स्वतःचा व्यवसाय आहे त्यांनी नक्कीच अर्ज करा. तुम्हाला नक्कीच 3 लाखापर्यंत कर्ज मिळून जाईल. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्त शेअर करा.